सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। करंजळा गाव परिसरात ढगफुटी, पिकांचे मोठे नुकसान। अंबड तालुक्यातील करंजळा गाव परिसरात शनिवारी पहाटे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। अवकाळी मुसळधार पावसामुळे गाव व परिसरातील शेती, जनावरे तसेच घरांचे नुकसान झाले आहे। ढगफुटी समान पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतात खूप पाणी साचले आहे। काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजले आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र काही जनावरे वाहून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे। गावकऱ्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले। या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि शासनाकडे मदत प्रस्ताव पाठवावा अशी मागणी गावातील शेतकरी भागवत नांद्रे, बाळू नांद्रे, रामेश्वर शिंदे, बालू शिंदे तसेच इतर शेतकऱ्यांनी केली आहे। दखनी स्वराज्य न्यूजसाठी माऊली दोबोले, घुंगरडे, हदगाव। काल दुपारी 2 वाजल्यापासून या सुकापुरी महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। करंजळा गावात खूप असं पाऊस झाला की खूप या गल्हाटी नदीला आणि कोल्ही नाल्याला खूप पाणी आलं आहे आणि ते आसपासच्या शेतामध्ये पूर्णत्व त्या पाण्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे जवळपास पूर्ण शिवारामध्ये शेतपिकात ते पाणी साचल्यामुळं हे असं पाणी साचलेलं आहे। आणि रात्री बी खूप मुसळधार पाऊस होता, तो धो धो बरसला आणि नंतर आता काय पिकाची अवस्था झाली आहे। आत्महत्या करा का आत्महत्या। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।